परभणी बंद दरम्यान शहरात न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा रविवारी पहाटे मृत्यू झाला। या घटनेच्या निषेधार्थ 16 डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। त्यानुसार शहरात कडकडीत बंद पाडण्यात आला। व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवलीत। जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले। परभणी शहरात 10 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्याचा प्रकार घडला। 11 डिसेंबर रोजी घटनेच्या निषेधार्थ आंदोलन सुरू असताना दगडफेक, जाळपोळ झाली। पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले। यानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून निरपराध लोकांना ताब्यात घेतले। न्यायालयीन कोठडीत असलेल्या शंकरनगरातील रहिवासी तथा विधी महाविद्यालयातील विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी यांचा रविवारी 15 डिसेंबर रोजी पहाटे मृत्यू झाला। संभाजीनगर येथे त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले। दरम्यान या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले। चल ए बाळा सर ए पोरा ए इकडे ये ना तू। अमर रहे अमर रहे अमर रहे अमर। जय भीम। लॉर्ड बुद्धा टीव्ही मध्ये आपलं स्वागत करतो। परभणी शहरामध्ये गेल्या 10 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची प्रतिकात्मक विटंबना झाली होती। एका जातीयवादी गावगुंड्यांना त्या संविधानाची अपमान केला होता। ते संविधान उचलून रस्त्यावर फेकून त्याचा अवमान केला होता आणि त्याच्या निषेधार्थ परभणीमध्ये 11 डिसेंबर रोजी आंबेडकर अनुयायाच्या वतीने भव्य असं मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। धरणे आंदोलनं करण्यात आली होती, परंतु हे धरणे आंदोलन शांततेत चालू असताना त्या ठिकाणी पोलिसांनी जो त्यांच्यावर अन्याय केलेला आहे, जो लाठी हल्ला केलेला आहे, त्या लाठी हल्ल्यामध्ये अनेक अनुयायी जखमी झालेले आहेत आणि एक सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण काल दिनांक 14 डिसेंबर रोजी तो न्यायालयीन कोठडीत त्याचा मृत्यू झालेला आहे। त्याला उच्चस्तरीय चौकशीसाठी संभाजीनगर या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं आणि आता त्याची डेड बॉडी परत येत आहे। आजही परभणीमध्ये 16 डिसेंबर रोजी बंदचं आव्हान केलेलं आहे। महाराष्ट्र बंद आहे, त्याच्यात परभणी जिल्हासुद्धा बंद आहे आणि आज सर्व या ठिकाणी दुकाने, सगळे व्यवसाय बंद आहेत। आपल्यासोबत काही अनुयायी आहेत, वकील संघ आहे, काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार। माझ्यासोबत माझे सिनियर मनोज कांबळे आहेत। तर 11 तारखेला जो निषेध मोर्चा झाला, संविधानाची विटंबना ज्या समाजकंटकांनी केली त्याच्या विरोधामध्ये त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी म्हणून 11 डिसेंबरला जो मोर्चा संविधानिक मार्गाने निघाला होता, त्या मोर्चामध्ये काही समाजकंटकांनी केलेल्या कृत्याचा निरपराध लोकांवर बळी पोलिसांनी घेतला असं समोर येत आहे। कारण निरपराध लोकांना ह्यांनी पोलीस कस्टडीमध्ये नेलं आणि तिथं अमानुषपणे मारहाण केली आणि त्या मारहाणीमुळं या जे युवक आहेत त्या युवकांना गंभीर दुखापत झालेल्या आहेत आणि त्या ज्या वेळेस त्यांना PCRमधून मॅजिस्ट्रेटसमोर आणल्या गेलं त्या दिवशी त्या मुलांना अक्षरशः गंभीर मार होता, परंतु पोलिसांच्या भीतीमुळे या युवकांनी, या तरुणांनी, या विद्यार्थ्यांनी मॅजिस्ट्रेटसमोर त्यांची तक्रार दिली नाही। परंतु त्यांची गंभीर परिस्थिती असल्यामुळं त्यांना त्याचा विलाज जरी यांनी मेडिकलला नेलं, परंतु त्याच्यानंतर जेव्हा MCR झाला म्हणजे न्यायालयीन कोठडी ज्यांना सुनावण्यात आली, त्या न्यायालयीन कोठडीच्या नंतर अगोदर पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे त्यांची जी गंभीर आरोग्यावर परिणाम झालेले होते, त्या गंभीर आरोग्याच्या बळी हा आपला सोमनाथ सूर्यवंशी नावाचा विद्यार्थी गेला आहे। तो LLB 3rd इयरला होता साहेब आणि विद्यार्थी होता, शिक्षण घेत होता, संविधानिक मार्गाने तो त्या ठिकाणी आला होता आणि तो घराकडे जात होता।
परंतु त्याला विनाकारण पकडण्यात आलं आणि त्याच्यावर अमानुष मारहाण पोलीस कोठडीने मारहाण करण्यात आली आणि त्याच्यातच त्याचा बळी गेलेला आहे. म्हणून पोलिसावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावे ही सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रशासनाला सांगत आहोत. आज बंद ठेवलेलं आहे. आज सोमनाथ सूर्यवंशी हा जो विद्यार्थी आहे, गरीब घरचा आहे आणि त्याच्यात गेलेल्या त्याच्या बळीमुळे आज पूर्ण परभणी आणि महाराष्ट्र बंद ठेवण्यात आलेला आहे.